पूना गाडगे आणि सन्स प्रस्तुत ग्लॅमर गाथा. नमस्कार. ग्लॅमर गाथाच्या आजच्या या एपिसोडमध्ये मी मधुरा तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तुम्ही असं कधी ऐकलं आहे का की घोड्यांच्या रेसमुळे एखाद्या अभिनेत्याला चित्रपटात भूमिका मिळाली? 50च्या दशकात राजा परांजपे हे नाव मराठी चित्रपटात अगदी सर्वश्रुत होतं. एकदा पुण्यात ते घोड्यांची रेस बघायला गेले होते. तेव्हा त्यांची भेट एका तरुणाशी झाली. परांजपेंनी त्या तरुणाला विचारलं की इथे कुठल्या घोड्यावरती मी पैसे लावू, आणि त्या तरुणाने सहज एका घोड्याच्या नावावरती बोट ठेवलं आणि आश्चर्य म्हणजे तो घोडा जिंकला. नंतर बोलता बोलता त्या तरुणाने त्यांना सांगितलं की तो पोलिसात भरती व्हायला चाललाय. तेव्हा राजा परांजपे त्याला म्हणाले की ते आता सगळं विसरून जा, तू आता माझ्या नवीन चित्रपटात खलनायक आहेस. हा चित्रपट होता आंधळा मागतो एक डोळा, आणि त्या तरुणाचं नाव होतं, म्हणजेच ज्या तरुणाला खलनायकाचा रोल मिळाला ते होते ज्येष्ठ अभिनेते रमेश देव. 30 जानेवारी 1929 रोजी महाराष्ट्रातल्या कोल्हापूरमध्ये त्यांचा जन्म झाला. रमेश देव यांचे पणजोबा आणि आजोबा हे दोघे इंजिनियर. म्हणून छत्रपती शाहू महाराजांनी त्यांना कोल्हापूर शहराच्या विकासासाठी राजस्थानातून बोलवून घेतलं. मग पुढे त्यांचं सगळं कुटुंब कोल्हापुरातच स्थायिक झालं. 1951 साली प्रदर्शित झालेल्या पाटलाची पोर या चित्रपटातून रमेश देव यांनी पदार्पण केलं. पण आंधळा मागतो एक डोळा या चित्रपटाने त्यांना अभिनेता म्हणून मराठी चित्रपटांमध्ये प्रस्थापित केलं. यानंतर एकापेक्षा एक अनेक उत्तम चित्रपटांमध्ये त्यांनी भूमिका साकारल्या. अवघाची संसार, वरदक्षिणा, मोलकरीण, शेवटचा मालुसरा, जगाच्या पाठीवर, भिंगरी, भाग्यलक्ष्मी, प्रेम असते आंधळे इथपासून अलीकडच्या काळातील गलगले निघाले, गोष्ट लग्नानंतरची इथपर्यंत अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी अजरामर भूमिका साकारल्या. आपल्या कारकिर्दीत त्यांनी 150 पेक्षा अधिक मराठी चित्रपटांमध्ये काम केलं. चित्रपटांबरोबरच मराठी रंगभूमीवर आणि तुझं नी माझं घर श्रीमंताचं, छत्रीवाली ह्यासारख्या काही लोकप्रिय सिरियलमध्ये सुद्धा त्यांनी अभिनय केलाय. सांग कधी कळणार तुला, सूरतेचं छेडिता, मधुराणी तुला सांगू का, मानवतेचे मंदिर माझे, नवीन आज चंद्रमा, तुझं लगीन होणार, सकाळच्या पारी अशी रमेश देव यांच्यावर चित्रित झालेली गाणी आजही रसिक श्रोत्यांच्या आवडीची आहेत. याबरोबरच हिंदी, तमिळ, गुजराती आणि मल्याळम चित्रपटांमध्ये सुद्धा त्यांनी भूमिका साकारल्यात. हिंदी चित्रपटसृष्टीत जाण्याचा त्यांनी निर्णय का घेतला यामध्ये एक जरा वेगळी गोष्ट आहे. रमेश देव यांनी आपल्या मुलाखतीत काही वर्षांपूर्वी ती सांगितली होती. एकदा एका नाटकाच्या प्रयोगानंतर ते परत येत असताना कोल्हापूरमध्येच एक साधारणतः 40 किलोमीटरवरती त्यांच्या गाडीचं टायर पंक्चर झालं. म्हणून समोरच असलेल्या एका टपरीवरती रमेश देव, शरद तळवळकर, राजा गोसावी आणि सीमा देव ही सगळी मंडळी चहा पिण्यासाठी थांबली. शरद तळवळकरांनी पाणी मागितल्यानंतर तिकडे काम करणाऱ्या एका मुलाने त्यांना ॲल्युमिनियमच्या ग्लासमधनं पाणी दिलं आणि समोरच काचेचे सगळे चांगले ग्लास असे ठेवलेले होते. मग शरदरावांनी त्या मुलाला विचारलं की या काचेच्या ग्लासमधून आम्हाला पाणी का नाही दिलं, आम्ही सगळे मराठी कलाकार आहोत. आणि हे असं विचारल्यानंतर त्या मुलाने सांगितलं की हे बघा, हे चित्रपटसृष्टीतले सगळे अभिनेते अभिनेत्री आहेत, आणि त्यांचे असे फोटो दाखवले आणि तो त्यावर म्हणाला की हे खरे कलाकार आहेत. त्यावेळेला रमेश देव यांना जाणीव झाली की कोल्हापूरपासून अवघ्या काही अंतरावर सुद्धा आपल्याला कोणी ओळखत नाही. अशा वेळेला आपण हिंदी चित्रपटसृष्टीत काम करायला हवं, आणि त्याच वेळेला त्यांनी निर्णय घेतला हिंदी चित्रपटसृष्टीत जाण्याचा. 1962 साली प्रदर्शित झालेल्या आरती चित्रपटातून त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं. आनंद, मेरे अपने, जीवन मृत्यू, कोरा कागज, खिलौना, सरस्वती चंद्र, आपकी कसम, मिस्टर इंडिया इथपासून 2010 नंतर प्रदर्शित झालेल्या जॉली LLB, घायल, वन्स अगेन, फोटोग्राफ अशा अनेक दर्जेदार चित्रपटांमध्ये त्यांनी काम केलं. आपल्या कारकिर्दीत त्यांनी जवळपास 300हून अधिक हिंदी चित्रपटात भूमिका साकारल्या. अभिनयाबरोबरच दिग्दर्शक आणि निर्माता म्हणून सुद्धा त्यांनी काम केलंय. चोर चोर, सेनानी, साने गुरुजी, चल गंमत करूया अशा चित्रपटांचं दिग्दर्शन त्यांनी केलं. तर सर्जा, जीवसखा ह्यासारखे चित्रपट, तर निवडुंग ह्यासारख्या सिरियलच्या निर्मात्याची भूमिका सुद्धा त्यांनी साकारली. रमेश देव यांच्या पत्नी सीमा देव म्हणजेच पूर्वाश्रमीच्या नलिनी सराफ ह्या सुद्धा उत्तम अभिनेत्री होत्या. या दोघांच्याही जोडीने अनेक मराठी आणि हिंदी चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं.
रमेश देव यांची दोन्ही मुलंसुद्धा त्यांच्या कलेचा वारसा पुढे नेत आहेत. अभिनय देव दिग्दर्शक म्हणून तर अजिंक्य देव अभिनेता म्हणून चित्रपटसृष्टीत काम करतात. चित्रपटसृष्टीतील बहुमूल्य योगदानाबद्दल रमेश देव यांना फिल्मफेअर मराठीचा जीवन गौरव आणि पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा जीवन गौरव अशा दोन्ही पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. महाराष्ट्र शासनाचा प्रतिष्ठित असा व्ही शांताराम जीवन गौरव पुरस्कार सुद्धा त्यांना मिळाला. 2 फेब्रुवारी 2022 रोजी रमेश देव यांनी या जगाचा निरोप घेतला. आपल्या 6 दशकांच्या कारकिर्दीत त्यांनी साकारलेल्या अनेक भूमिका आणि त्यांचं देखणं व्यक्तिमत्व कायम रसिक श्रोत्यांच्या मनात राहील. तुम्हाला त्यांची कुठली भूमिका आवडली ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा आणि लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.